राज्यात एकीकडे नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तयारी सुरू असताना दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते चर्चेत आहे। सलग 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर एकनाथ शिंदे जरी कामाला लागले असले तरी अतिताणामुळे शिंदे आजारी आहेत का आणि हे आजारपण नेमकं कोणत्या प्रकारचं, शारीरिक की राजकीय, याचीही चर्चा सुरू आहे। राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबत सध्या राज्यभरात चिंता व्यक्त होते। सत्तेत आल्यापासून ते विधानसभा निवडणुकीतल्या प्रचारापर्यंत 24 तास उपलब्ध असलेले मुख्यमंत्री अशी एकनाथ शिंदे यांची ओळख। रात्री अपरात्री प्रवास आणि गाठीबेठी यामुळे एकनाथ शिंदे यांचं कौतुक झालं असलं तरी त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावरती त्या काळात झाला। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात तर पायाला भिंगरी लावून एकनाथ शिंदे यांनी उभा महाराष्ट्र पिंजून काढला। एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीच्या नेत्यांच्या कष्टाला फळ आलं आणि राज्यात महायुतीला 225 पेक्षा जास्त जागा मिळाल्या। या यशानंतर राज्याच्या मुख्यमंत्री पदावरून दिल्लीत खलबत झाली आणि दिल्लीतून परतलेले काळजीवाहू मुख्यमंत्री आजारी पडले। 29 आणि 30 नोव्हेंबरला एकनाथ शिंदे दरेगावात मुक्कामी गेले। एकनाथ शिंदे यांना ताप आल्यानं डॉक्टरांकडनं उपचार सुरू झाले। तब्येत बरी नसल्यानं रविवारी सकाळी केसरकरांची भेट नाकारली। 1 डिसेंबरला रविवारी संध्याकाळी एकनाथ शिंदे ठाण्यात पोहोचले। शिंदेंना ताप पण डेंग्यू आणि मलेरियाची टेस्ट मात्र निगेटिव्ह आली। 1 आणि 2 डिसेंबरला शिंदेंनी ठाण्यामध्ये विश्रांती घेतली। रविवारी देवेंद्र फडणवीस यांची फोनवरनं शिंदे यांच्यासोबत बातचीत। सोमवारी गिरीश महाजनांनी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली। मंगळवारी शिंदेंच्या पांढऱ्या पेशी वाढल्याची माहिती पुढे आली। उपचारासाठी मंगळवारी एकनाथ शिंदे ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल झाले। थ्रोट इन्फेक्शन आणि कफमुळे शिंदेंचं सिटी स्कॅन करण्यात आलं। सततच्या अँटीबायोटिकमुळे एकनाथ शिंदे यांच्या अशक्तपणामध्ये वाढ झाली। ज्युपिटर रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आपण बरे आहोत, काळजीचं कारण नाही, असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं। एकनाथ शिंदेंनी काळजीचं कारण नाही असं सांगितलं खरं आणि ज्युपिटरच्या तपासणीनंतर ते दैनंदिन कामांसाठी वर्षाकडे रवानाही झाले। मात्र 4 दिवसांच्या विश्रांतीनंतरही एकनाथ शिंदे यांची प्रकृती ही चिंतेची बाब ठरताना दिसते। एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी विरोधक सुद्धा त्यांना शुभेच्छा देताना दिसतात। रोहित पवार यांनी एक्सपोज करत म्हटलं, एकनाथ शिंदे साहेब, आपण तब्येतीची काळजी घ्या, आपण लवकर बरे व्हाल ही सदिच्छा। त्यांना लवकर बरं वाटावं आई जगदंबे चरणी प्रार्थना। त्यांना लवकर बरं वाटावं आई जगदंबे चरणी प्रार्थना। तर महायुतीमधले त्यांचे साथीदार सुद्धा त्यांच्या कार्यप्रवणतेचं कौतुक करताना दिसतायत। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे गेले काही दिवस त्यांच्या प्रकृतीत अडचण असल्यानंतरही ते धडपड करतायत की लवकरच महायुतीचं सरकार स्थापन व्हावं आणि त्याच्यामुळे त्यांचा शरीरावर ताण अधिक येतो, त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी अशी आमची प्रार्थना, इच्छा। लवकरच शिंदे साहेब पुन्हा मैदानात येणार। राज्यात महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी एकनाथ शिंदे सुरुवातीला आग्रही असल्याचं सांगण्यात येत होतं। नंतर त्यांनी हा आग्रह सोडला असला तरी आता गृह खात्यासाठी आग्रह धरल्याचं सांगितलं जात आहे। महायुतीतल्या मंत्रिपदाचा फॉर्म्युला आणि मंत्रिपदांबाबत दिल्लीतल्या बैठकीनंतर मुंबईत होणारी बैठक शिंदेंच्या या प्रकृती अस्वास्थ्यामुळे अद्याप होऊ शकलेली नाही। मुख्यमंत्री पदाबाबत अजूनही दावे प्रतिदावे होताना दिसतायत। राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत तरी शिंदेंनाच मुख्यमंत्रीपद द्यायला हवं होतं असा आग्रह शिंदेंच्या शिवसेनेकडनं धरण्यात आला होता। पण आता भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालंय। साहजिक आहे, सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये आणि जनतेमध्ये हाच एक या ठिकाणी प्रवास जो चालला होता त्यांचा राजकारणाचा, त्याच्यामुळे लोकांना एक अपेक्षा होती कि राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथरावजी शिंदे व्हावेत। सबसे बड़ी पार्टी भारतीय जनता पार्टी बनी है। दूसरा, शिंदे जी ने ही स्टेटमेंट दिया था कि भाजपा के सीएम बने तो मुझे कोई तकलीफ नहीं है। तो मुझे लगता है, मेरी बात नहीं हुई लेकिन मुझे लगता है कि इस बार बारी भाजपा के सीएम बनने की होगी, ऐसी संभावना है।
गेली 2.5 वर्ष सातत्यानं केलेली धावपळ, घेतलेले श्रम, विधानसभा निवडणुकीमध्ये केलेले प्रचार दौरे, सभा या अतिताणातून एकनाथ शिंदे यांची प्रकृती ऐन शपथविधीच्या काळात बिघडलेली दिसते. दुसरीकडे भाजपकडून शपथविधीची जोरदार तयारी सुरू झाली. आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार की दुसऱ्या नेत्याला संधी मिळणार? शिंदे भाजपवर नाराज आहेत का? शिंदेमुळे शपथविधीला उशीर झालाय का? अशा अनेक चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहेत. आता या प्रश्नांची उत्तरं गुरुवारी शपथविधी सोहळ्यातच मिळण्याची शक्यता आहे. निकेश शार्दूलसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई.